तर आज आपण टिफिनसाठी अगदी मस्त झटपट तयार होणारी चमचमीत अशी भरली ढोबळी मिरची बनवणार आहोत. हा जो मसाला आहे, हा जर तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवला, तर अगदी वेळेवर तुम्ही झटपट 10 ते 15 मिनिटात ही भरली ढोबळी मिरची नक्कीच बनवू शकता. चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते. नक्कीच 2 पोळ्या तुम्ही यासोबत जास्त खाल. चला मग लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर ही अशी भरली ढोबळी किंवा शिमला मिरची बनवण्यासाठी अशा पद्धतीने अगदी छोटी-छोटी मस्त जी शिमला मिरची मिळते बाजारात ती आपल्याला घ्यायची आहे. आता हिला चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर सुरीच्या मदतीने देठाचा जो भाग असतो ना, तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हिला मी इथे कट करून घेतलेलं आहे. बघू शकता आपण जसे वांगे कट करतो अगदी सेम त्याच पद्धतीने याला मी कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्या मिरचीमध्ये जर बिया असतील तर त्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहे. तर अगदी छोटी-छोटी कोवळी शिमला मिरची किंवा ढोबळी आहे त्यामुळे यामध्ये जास्त बिया नाही आहेत. पण यातल्या ज्या बिया असतील ना, त्या सर्व बिया आपल्याला काढून टाकायच्या आहे अशा पद्धतीने आणि अगदी छोटे-छोटे याला कट देऊन घ्यायचे आहे. तर अशाच पद्धतीने सर्व मिरची आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. तर सर्व मिरचीचा जो देठाचा भाग आहे तो काढून टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने मिरची इथे आपण कट करून घेतलेली आहे. आता यासाठी आपल्याला जो मसाला लागणार आहे तो आपण तयार करून घेऊ. त्यासाठी पॅनमध्ये इथे थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर एक मोठा चमचा भरून इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. थोडेसे आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे. आता हे सर्व सुकं साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता सुरुवातीला यामध्ये तेल वगैरे काहीच घातलेलं नाही आहे. थोडंसं याला भाजून घेऊ. हलकंसं भाजत आलं की त्यानंतर 1 ते 1.5 चमचा यामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि परत याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता याला फक्त थोडंसं हलकं भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त डार्क रंग येईपर्यंत किंवा खूप करपवायचं नाही आहे आपल्याला. आता हे सर्व भाजून झालेलं आहे. गार करून घेऊ. संपूर्ण साहित्य गार झाल्यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे काढून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 छोटा चमचा यामध्ये लाल तिखट घेतलेला आहे. 1.5 चमचा आपलं घरगुती काळं तिखट घेतलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक इथे करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडेसे इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 4 ते 5 त्या यामध्ये घालायच्या आहेत आणि मिक्सरमधून याला थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचं. तर पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे. अगदी सुकंच आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं जाडसर याला मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. खूप जास्त बारीक याची पावडर तयार करायची नाही या पद्धतीने. आता एका प्लेटमध्ये हा मसाला काढून घेतलेला आहे इथे मी. आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी 1 ते 2 चमचे यामध्ये मी तेल घातलेलं आहे. आता याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपण जेव्हा मिक्सरमधूनच खोबरं, शेंगदाणे दळून घेतो ना, तेव्हाच त्यामध्ये मसाला घातला की संपूर्ण साहित्य अगदी छान एकजीव होतं. अशा पद्धतीने मस्त असा मसाला आपला तयार होतो. आता हा मसाला इथे आपला तयार झालेला आहे. आता ही जी ढोबळी मिरची आहे, यामध्ये आपल्याला आता हा मसाला भरून घ्यायचा आहे. हा जो मसाला आपण इथे तयार केलेला आहे ना, हा मसाला तुम्ही कोणत्याही भरलेल्या भाजीसाठी वापरू शकता. जसं की गिलक्याची भरलेली भाजी, वांग्याची भाजी त्यासाठी सुद्धा तुम्ही हा मसाला वापरू शकता. आणि आदल्या दिवशी जर तुम्ही हा अशा पद्धतीने मसाला बनवून ठेवला, तर सकाळी घाईगडबडीत तुम्ही अगदी झटपट अशी ही भरली ढोबळी मिरची नक्कीच बनवू शकता. मस्त चटपटीत आणि टेस्टी अशी ही भाजी बनवून तयार होते. टिफिनसाठी नक्कीच तुम्ही बनवू शकता. तर अशाच पद्धतीने आता ह्या ज्या सर्व शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची आहे यामध्ये आपल्याला आता हा मसाला भरून घ्यायचा आहे. तर मसाला इथे मी भरून घेतलेला आहे. त्यानंतर फोडणीसाठी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घ्यायचं आहे आपल्याला. तेल गरम झालं की सुरुवातीला यामध्ये आपला जो मसाला शिल्लक राहिलेला आहे, मिरचीमध्ये भरून झाल्यानंतर जो मसाला थोडा शिल्लक राहतो, तो यामध्ये आपल्याला थोडा परतवून घ्यायचा आहे. तर आता तेलामध्ये याला थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर हलकासा मसाला इथे परतवून झाला, की त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. साधारण पाव वाटी एवढं इथे मी पाणी घेतलेलं आहे. म्हणजे जो मसाला आहे ना, तो खाली करपणार नाही. आणि अशा पद्धतीने थोडंसं पाणी घातल्यानंतर याला एखादा मिनिटांसाठी आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे, थोडंसं तेल सुटेपर्यंत. तर हे बघा, याला छान तेल सुटलेलं आहे. आता यानंतर यामध्ये भरलेली ढोबळी मिरची आपल्याला घालायची आहे आणि परत एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी बनवताना शक्यतो जी छोटी ढोबळी मिरची असते ना, तिचा वापर करायचा आहे. म्हणजे ती अगदी पटकन व्यवस्थित अशी शिजते. तर आता याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर साधारण अर्धी ते पाऊण वाटी यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे
आणि पुन्हा एकदा याला चांगलं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. पाणी शक्यतो गरम करूनच यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि अगदी थोडं पाणी घातलेलं आहे म्हणजे छान वाफेवर आपण ही शिमला मिरची इथे तयार करणार आहोत. तर जास्त पाणी वापरायचं नाही आहे. आता पुन्हा थोडंसं इथे मीठ घातलेलं आहे. सुरुवातीला सुद्धा आपण मसाला दळताना मीठ घातलेलं होतं. त्यामुळे शेवटी फक्त थोडंसंच मीठ घातलेलं आहे अंदाजाने आणि परत याला चांगलं मिक्स करून घेतलं की त्यानंतर आता यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि अगदी लो फ्लेमवर साधारण 10 ते 12 मिनिटांसाठी ही शिमला मिरची छान अशी शिजवून घ्यायची आहे. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हिला शिजवून घ्यायचं आहे. तर अगदी मंद आचेवर साधारण 10 ते 12 मिनिटांमध्ये मस्त अशी ही ढोबळी मिरची इथे आपली शिजलेली आहे. मध्ये 1 ते 2 वेळेस याला चांगलं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं होतं. चमच्याने व्यवस्थित असं दाबून बघितलं, मिरचीसुद्धा आपली अगदी मस्त परफेक्ट अशी शिजलेली आहे. तर अगदी मस्त चटपटीत आणि टेस्टी अशी आपली भरली ढोबळी मिरची इथे बनवून तयार झालेली आहे. टिफिनसाठी नक्कीच तुम्ही बनवू शकता. तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.